ही कथा अशी आहे की सुरुवातीपासूनच तिच्यात एक अस्वस्थ करणारा ताण दडलेला आहे. नमस्कार मित्रांनो, ही घटना आहे इंदूरची, पण गोपनीयतेसाठी नावं बदललेली आहेत. 2025 सालच्या या प्रकरणात इंदूरच्या जुन्या बाजार पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी इन्स्पेक्टर रघुनाथ सिंग यांच्यासमोर एक तरुण संताप, अपमान आणि वेदनेने विदीर्ण चेहऱ्यासह धावत आला. त्याच्यासोबत 2 बहिणी होत्या. त्यातील एका बहिणीच्या कपाळातील भांग रिकामी होती आणि तिच्या चेहऱ्यावरच्या निःशब्द यातना कोणाच्याही हृदयाला हादरवणाऱ्या होत्या. भाऊ हादरलेला होता, पण त्याच्या आवाजात कठोरतेची जाणीव होती. तो आपल्या विधवा बहिणीवर झालेल्या अन्यायासाठी न्याय मागायला पोलिसांकडे आला होता, कारण त्याला ठाऊक होतं की कायद्याशिवाय न्याय मिळणार नाही. रघुनाथ सिंग यांनी त्यांच्याकडे गंभीरतेने पाहिलं आणि तरुणाला शांतपणे बसून संपूर्ण गोष्ट सांगायला उद्युक्त केलं. थरथरत्या आवाजात तरुणाने सांगितलं आणि ते ऐकून रघुनाथ सिंग यांच्या कपाळावर आठ्या उमटल्या. तो म्हणाला, माझ्या 23 वर्षांच्या बहिणीवर अत्याचार करणारा दुसरा कोणी नसून तिचाच सासरा आहे. हे ऐकताच स्टेशनमध्ये तणाव पसरला. विधवा झालेल्या लक्ष्मीवर तिच्या सासऱ्याने या निर्दयी कृत्याची वेळ निवडली होती, जेव्हा ती अजूनही नवऱ्याच्या मृत्यूच्या आघातातून सावरलेली नव्हती. तरुणाच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते, पण आवाज कठोर होता. तो म्हणाला, साहेब, माझ्या बहिणीचा नवरा ह्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच मरण पावला. 20 ऑगस्टला 13वा झाला आणि त्यानंतर काही दिवसांतच 22 ऑगस्टच्या रात्री नरेशचंद्र सोलंकी, माझ्या बहिणीचा सासरा, तिच्यावर जबरदस्ती करून गैरकृत्य केलं. एवढंच नव्हे तर तिला धमकावलं की जर तिने आवाज उठवला तर जिवंत राहणार नाही. हे ऐकताच पोलीस अधिकारी आणि उपस्थित मंडळींना अंगावर काटा आला. यानंतर लक्ष्मी स्वतः धैर्याने महिला अधिकाऱ्यांसमोर आपली कहाणी सांगू लागली. तिच्या डोळ्यात अश्रू होते. पतीच्या मृत्यूची वेदना अजून ओसरलीही नव्हती आणि त्याच काळात तिने विश्वास ठेवलेल्या माणसानेच तिच्या आयुष्याला तडा दिला होता. लक्ष्मीने सांगितलं की सासऱ्याचं विचित्र वागणं तिला काही दिवसांपासून जाणवत होतं. मोबाईलवरून ऐकू येणारे अश्लील आवाज, त्याचं विचित्र हसू आणि तिच्याकडे खेळलेली नजर, पण दुःखाने आणि असहाय्यतेमुळे ती शांत राहिली. 13व्याच्या दिवशी नातेवाईक परत गेल्यानंतर घर सुनसान झालं आणि त्याच रात्री तिचा सासरा खोलीत घुसला. बाम देण्याच्या बहाण्याने आत येऊन त्याने जबरदस्तीने तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. धमक्या, लालच आणि क्रूरतेच्या छायेत लक्ष्मी विव्हळ झाली आणि तिचं मनोबळ तुटलं. काही दिवसांत ती आजारी पडली आणि शेवटी भावाला सर्व सांगण्याचं धैर्य तिने एकवटलं. भाऊ तिला थेट पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेला. या गंभीर गुन्ह्यावर रघुनाथ सिंग यांनी वेळ न दवडता आरोपी नरेशचंद्र सोलंकीला अटक केली. सुरुवातीला त्याने आरोप नाकारले, पण वैद्यकीय तपासणी आणि पुरावे समोर आल्यानंतर न्यायालयाने त्याला तुरुंगात पाठवलं. लक्ष्मीची लढाई न्यायालयात सुरू झाली, पण तिच्या धैर्यामुळे हे सत्य दबलं गेलं नाही. जर तिने गप्प बसण्याचा निर्णय घेतला असता तर कदाचित हे पाप कायम अंधारातच राहिलं असतं. पण तिने आवाज उठवला आणि न्याय मिळवण्यासाठी पहिली पायरी टाकली. मित्रांनो, ही घटना एक स्पष्ट शिकवण देते. नात्यात विश्वास ठेवणं गरजेचं आहे, पण स्वतःची सुरक्षितता प्राधान्य देणं त्याहून महत्त्वाचं आहे. एखादी महिला किंवा पीडित आवाज उठवते तेव्हा तिचं तोंड बंद करण्याऐवजी तिच्या पाठीशी उभं राहणं हीच खरी समाजाची जबाबदारी आहे. अन्याय सहन करणं हाही गुन्हाच आहे. म्हणून लक्षात ठेवा, धैर्याने सत्य बोलणं आणि न्यायासाठी लढणं हाच योग्य मार्ग आहे. आता प्रश्न तुमच्या समोर आहे. अशावेळी आपण समाज म्हणून पीडितेला खंबीर आधार देऊ का?
तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा. पुढील भयावह आणि सत्यकथांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.